Morning everyone, this is Adab sir here. I am here with an educational initiative called Let's Learn English, which aims at teaching English in a simple way. आजच्या चला इंग्रजी शिकूया या मराठी इनिशिएटिव्हमध्ये आज आपण एक स्पोकन इंग्रजीतील वाक्य रचना शिकणार आहोत, ज्याचा वापर आपण दैनंदिन व्यवहारामध्ये अनेकदा बऱ्याचदा करतो. आपण दैनंदिन व्यवहारामध्ये म्हणतो, दैनंदिन व्यवहारामध्ये बोलत असताना ही वाक्यरचना नेहमी करतो. एखादी गोष्ट करणं मजाक नाही, एखाद्याला समजावून सांगणं मजाक नाही, एखादी कृती करणं मजाक नाही. इवन दो इट इज इन्फॉर्मल, हे अनौपचारिक आहे, बट इट कॅन बी यूज्ड इन स्पोकन इंग्लिश. पण त्याचा वापर स्पोकन इंग्लिशमध्ये केला जाऊ शकतो. आता तुमच्या लक्षात आलं असेल की एखादी गोष्ट करणं मजाक नाही, एखाद्याला एखादी गोष्ट समजावून सांगणं मजाक नाही, असं जर तुम्हाला इंग्लिशमध्ये म्हणायचं असेल तर त्याची सुरुवात यांनी करा. इट इज नो जोक. बघा, इट इज नो जोक किंवा इट्स नो जोक असे म्हटलं त्याच्यात इट्स नो जोक. आणि क्रियापदाचं चौथं रूप म्हणजे आय एन जी लागलेलं. जसं पहा, रात्रीला गाडी चालवणं मजाक नाही. इट्स नो जोक ड्रायविंग. DRIVING ड्रायविंग ॲट नाईट. म्हणजे रात्रीला गाडी चालवणं मजाक नाही असा त्याचा अर्थ होतो. सकाळी उठणं मजाक नाही. इट इज नो जोक गेटिंग अप. गेटिंग अप म्हणजे उठणे सकाळी. अर्ली इन द मॉर्निंग, लवकर. अर्ली इन द मॉर्निंग. सकाळी उठणं मजाक नाही आपण असं म्हणतो. मॉर्निंग. एखादं पोतं उचलणं मजाक नाही असं. इट इज नो जोक लिफ्टिंग अप दिस सॅक. आपण म्हणतो इट इज नो जोक, हे पोतं उचलणं काही सोपं नाही, हे मजाक नाही. इट इज नो जोक लिफ्टिंग LIFTI दिस सॅक. हे पोतं उचलणं का मजाक नाही. भारताचा पंतप्रधान होणं का मजाक नाही. इट इज नो जोक बिकमिंग द प्राईम मिनिस्टर ऑफ इंडिया. इट इज नो जोक बिकमिंग म्हणजे होणे. बिकमिंग द प्राईम मिनिस्टर. प्राईम मिनिस्टर MINISTER ऑफ इंडिया. It is no joke becoming the Prime Minister of India. इंग्रजी एका महिन्यात शिकणं जोक नाही. When you want to say this, when you want to make such statements, you can say इंग्रजी एका महिन्यात शिकणं जोक नाही, मजाक नाही. It is no joke learning English in a month. हे टेकडी रेंगणं काही मजाक नाही. इट इज नो जोक क्लाइंबिंग अप दिस हिल. क्लाइंबिंग CLMBING क्लाइंबिंग अप दिस हिल. इन सच अ वे, अशा प्रकारे एखादी गोष्ट करणं मजाक नाही, सोपं नाही असं म्हणण्यासाठी इट इज नो जोक क्रियापदाचं चौथं रूप आणि बाकीचे विधान तुम्हाला जे करायचं असेल ते करू शकता. So for the timing, I would like to stop here. Thank you very much for joining with me. Have a nice day. Thank you.